आज सकाळी कर्जत शहराच्या 4 फाटा परिसरात भीषण अपघाताची घटना घडली। कोटा लादीने भरलेला ट्रक क्रमांक KA564575 पनवेलकडून मुरबाडकडे जात असताना अचानक ब्रेक फेल झाल्याने ट्रकने थेट बांधकाम सुरू असलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या स्तंभाच्या कामावर जोरदार धडक दिली। धडकेचा आवाज इतका भीषण होता की संपूर्ण परिसर हादरून गेला। अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून आश्चर्यकारकरित्या मोठी जीवितहानी मात्र टळली आहे। ट्रकचा वेग आणि ब्रेक फेल झाल्याची वेळ अत्यंत धोकादायक असतानाही चालक सुनील विश्वनाथ मळे राहणार सस्तापूर कर्नाटक यांनी प्रसंगावधान राखत दुचाकीस्वार आणि टेम्पोला टक्कर होऊ न देता ट्रक थेट बांधकाम सुरू असलेल्या कॉन्क्रीटच्या स्तंभाच्या कामाकडे वळवला। त्याच्या या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून नागरिकांकडून त्यांच्या शौर्याचे आणि धाडसाचे कौतुक केले जात आहे। या अपघातामुळे ट्रकची पुढील केबिन पूर्णपणे चेंदामेंदा झाली असून चालक त्यात अडकून पडला होता। मात्र घटनास्थळी धावलेल्या स्थानिकांनी मदतीचा हात दिला आणि अग्निशमन दलाच्या सहाय्याने चालकाला बाहेर काढत तातडीने डिकसळ येथील रायगड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे। घटनास्थळी कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र गरड आणि त्यांची टीम, अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांनी मिळून मदत कार्य सुरू केले। दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट होत आहे की ट्रक चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अपघात आणि जीवितहानी टळली आहे। या अपघाताचा पुढील तपास कर्जत पोलीस करीत असून वाहन दुरुस्ती, ब्रेक फेलची कारणे आणि इतर तांत्रिक बाबींची चौकशी सुरू आहे। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, कर्जत।